ह्या घटना पण कुठेतरी थांबल्या पाहिजे, महिला सुरक्षित झाल्याच पाहिजे। महिलांना यांनी 1,500 दिले, पुरुषांचं काय? पुरुषांचा खिसा कापलाय। सरकारने आता ही योजना चालू केली आहे ती समोर निवडणूक बघूनच चालू केली। तुम्ही फक्त इलेक्शन आले म्हणून काहीतरी करून दाखवताय, असं पैसे वाटतात ते तुम्ही लिगली वाटताय फक्त की लाडकी बहीण योजने थ्रू वाटताय। नमस्कार, मी प्रमोद लांडे आणि द बातमीच्या आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच महाराष्ट्रभर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या वतीने प्रचार दौरा सुरू आहे। उमेदवार प्रचार देखील करत आहेत, परंतु उमेदवाराची मुलाखत घेण्यासाठी सगळेजण त्या प्रतिनिधी असतील, वृत्तवाहिनीचे असतील ते पोहोचत असेल, परंतु कार्यकर्त्यांच्या ज्या भावना असतात त्या जाणून घेण्यासाठी आम्ही द बातमीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याच्या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत। या ठिकाणी काही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। नेमकं त्यांच्या काय भावना आहेत, कशा पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही आता सध्या प्रचार करत आहात, कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करताय, काय उत्साह आहे, लोकांमधून काय प्रतिक्रिया येत आहेत? प्रचार तर आमचा खूप चांगला चालू आहे आणि लोकांकडून बापूंना प्रतिसाद पण खूप बहुमताने भेटतोय। बापू कोण? अशोक बापू पवार अशोक बापू पवार यांना प्रतिसाद पण खूप चांगला भेटतोय शिरूरमधून। म्हणजे सगळ्यांचा आवडता नेता आहे आणि बापूंची कामं पण तशी शिरूरमध्ये खूप चांगली केलेली आहेत बापूंनी। रस्त्याची कामं असो, लाईटीची कामं असो, काही आपले पोलीस स्टेशनच्या तिकडची बिल्डिंगची इमारत असो वगैरे बापूंनी तशी भरपूर कामं केलेली आहेत। म्हणजे स्थानिक पातळीवरती चांगला विकास केलेला आहे असं तुम्हाला म्हणायचं? हो, चांगला विकास केलेला आहे बापूंनी। पण प्रचार काय म्हणतोय? प्रचार एकदम चांगला चाललाय आणि आहे बापूंना लीड पण जास्त भेटेल। नक्कीच। काय सांगाल एकंदरीत, यांनी सांगितलं की लीड मिळेल, परंतु खरंच लीड तेवढं मिळेल का? कारण की गेल्या वर्षी 40,000 मतांनी अशोक पवार निवडून आले होते। यावर्षी प्रचाराच्या दरम्यान काय कशा प्रतिक्रिया आहेत आणि प्रचाराचा सहभाग म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाताय, कसा उत्साह आहे? खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला नागरिकांकडनं आणि अशोक बापू पवार यांचं कामच इतकं छान केलं आहे। त्यांनी शिरूर शहरात आणि पंचक्रोशीत भरपूर निधी दिलेला आहे आणि त्यांनी गेल्या 5 वर्षात जे कामं केले त्यांच्या त्या कामाचीच ती पावती आहे की आता लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि आमचा प्रचार म्हणजे आमच्या प्रचाराचं एक फेरी पूर्ण झालेली आहे, आता आम्ही दुसरी फेरी चालू केलेली आहे। आणि बापूंचं असं नाही आहे, अशोक बापूंचं असं नाही आहे की इलेक्शन आलं म्हणून मी काम करतोय किंवा इलेक्शन आलंय याच्यावरती मी काम करतोय, असं नाही। ते जवळजवळ 5 वर्ष झाले आणि त्याच्या आधी पण त्यांचे कामं कंटिन्यू चालू होते। तसंच सुजाता भाभी त्यांचे पण भरपूर निधी आलेला आहे गावांमध्ये आणि शिरूर शहरात तर खूप विकास झाला आहे, त्यामुळे शिरूर शहरात तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, त्यांना लीड भेटणार म्हणजे भेटणार। परंतु आता गेल्या काळामध्ये 2019च्या नंतर काही घडामोडी घडल्या, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडली। त्यानंतर पुणे जिल्ह्यात एकमेव आमदार असे होते की ते शरदचंद्र पवार यांच्या मागे उभे राहिले। एकंदरीत पाहायला गेलं तर त्यानंतर सत्ता पालट झाली, महायुतीचं सरकार आलं, त्यानंतर तुमच्या भागामध्ये निधी त्या प्रमाणात पडला आहे का? किंवा आता जी लाडकी बहीण योजना सुरू केली महायुती सरकारने, यावर तुम्ही काय सांगाल? सरकारने आता ही योजना चालू केली आहे ती समोर निवडणूक बघूनच चालू केलेली आहे की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही योजना चालू करताय आणि सामान्य जनतेचं फसवणूक करताय। हे लालच दिल्यासारखंच आहे की निवडणुकीत तुम्ही पैसे वाटता ते तुम्ही लिगली वाटताय फक्त की लाडकी बहीण योजने थ्रू वाटताय। तसं बापूंचं काम खूप छान आहे इथे आणि महाविकास आघाडीने पण आता नवीन योजना चालू केली आहे, महालक्ष्मी योजना। दर महिन्याला 3,000 रुपये महिलांना भेटणार आहे, तसेच महिलांना मोफत बस प्रवास भेटणार आहे। तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर नक्कीच चांगला विकास होईल आणि खूप आपल्याला म्हणजे जी गुंडागर्दी आहे आता जे चालू आहे शिरूर शहरामध्ये किंवा पंचक्रोशीत जे चालू आहे की अतिशय खालच्या थराचं राजकारण चालू आहे आणि बापू तसे उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि खूप विचार करून काम करणारे नेते आहेत, त्यामुळे चारित्र्य संपन्न आणि एकनिष्ठ आम्हाला सर्वांना गर्व आहे की बापू एकनिष्ठ आहेत। त्यांनी शरद पवार साहेबांना सोडलं नाही, त्यामुळे आम्ही बापूंसोबत आहे। नक्कीच। काही मला आणखीन देखील आहेत, यांनी आता उल्लेख केला की महाविकास आघाडीच्या वतीने गृहलक्ष्मी योजनाही सुरू करण्यात येईल। महायुती सरकारने 1,500 दिले आणि महाविकास आघाडी 3,000 देणार आहे, तर या संदर्भात तुम्हाला वाटत नाही की तुम्ही आणखीन आमिष दाखवताय? ह्याला आमिष नाही म्हणत आम्ही लाडकी बहिणीचं सुद्धा स्वागतच केलं। आम्ही म्हटलो नाही की बहिणीला त्यांनी ठीक आहे, त्यांनी पण निवडणुकीच्या तोंडावर योजना चालवली, हरकत नाही,
ती योजना कशी चालली काय आम्ही त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. योजनेचं नक्की आम्ही स्वागत करू. उलट आम्ही महिला भगिनींना महालक्ष्मी योजनेद्वारे अजून त्याच्यात 1,500 नाही तर अजून 1,500 त्याच्यात 1,000 रुपये हे करून त्याच्यात 3,000 आम्ही त्याला योजना राबवत आहोत. आणि बापूंचा प्रचार आमचा व्यवस्थित चालू आहे. आमची एक फेरी तर झालेलीच आहे. जननेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि बापूंचा जनसंपर्क नेहमी आहे. कुणी कधीही फोन करा, बापू जरी लगेच उचलला नाही, जरी मीटिंगमध्ये असेल तर बापू 5-10 मिनिटात जसा वेळ मिळेल तसं त्या व्यक्तीला रिकॉल करतात. ॲक्च्युली बापू हे जनतेचे आहेत, जनतेत असतात ते कुठेही असं. आणि शिरूरच्या बाबतीत बोलाल तर भरपूर भरघोस काम झाले. नवीन न्यायालयाची इमारत तुम्ही बघितली असेल, ती नगरपालिकेचं म्हणजे बाकींचे रोड असो भरपूर अशी कामं झालेली आहेत. आणि विकासाच्या जोरावर आम्ही मत मागतो. आम्ही मत जे मागतो, आज आम्ही घर टू घर फिरतोय, प्रचार करतोय, तो कुठल्या बेसवर तर बापूंकडे विकास आहे. आम्ही मागतोय विकासाला मत द्या. तुम्ही कुठल्याही लालचला बळी पडू नका, मत द्या, ते विकासाला द्या. आणि बापूंचं खरोखर भाभी असो, त्यांची मुलगी सायली दिदी असो, भैया असो, आज राजकारणाची पातळी पूर्ण खालवलेली आहे. आज तुम्ही बघताय कसे कसे घटना घडलेल्या आहेत, चुकीच्या घटना घडतात आहे. पण आम्ही कार्यकर्ते एकनिष्ठ बापूंच्या मागे उभे आहोत. कुठल्याही पातळीला कसंही राजकारण आत्ता चालू आहे, आम्ही त्याला कुठलेही कार्यकर्ते जुमानणार नाही. आम्ही बापूंच्या बाजूने एकनिष्ठ आहोत. जसे बापू साहेबांबरोबर, शरद पवार साहेबांबरोबर एकनिष्ठ राहिले, तसेच आम्ही सर्व कार्यकर्ते बापूंसाठी एकनिष्ठ आहोत. आणि लवकरच आमचे बापू निवडून तर येणारच आहे. पण आमच्या शिरूर शहरात, शिरूर तालुक्यामध्ये एक आमची जी आम्ही न मागता साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याचं आम्ही वाट बघून आहोत. येत्या 23 तारखेला आमचा गुलाल उधळणारच आहे. आणि शरदचंद्र पवार गटातून आमचे लाडके अशोक बापू पवार हे विजयी होणार आहे. लीड किती असेल? मागच्या वेळेस बापूंना 40,000 होतं, यावेळेस दुप्पट लीड असेल. 80,000 प्लस लीडनी बापू निवडून येणार आहेत. आणि आमचा जल्लोष कार्यकर्त्यांचा तुम्ही 23 तारखेला पुन्हा एकदा आम्हाला भेटा, जल्लोष आमचा तुम्ही बघायला सहभागी व्हा. नक्कीच. या ठिकाणी 23 तारखेला जल्लोष आणखीन दुप्पट असेल या ठिकाणी महिलांनी सांगितलेलं आहे. यांनी आता सांगितलं की अशोक पवार हे एकनिष्ठ राहिले, शरद पवारांसोबत आता आहेत. त्याच पद्धतीने आपण विरोधक जे आहेत आता उमेदवार ज्ञानेश्वर कट्टे यांनी एकनिष्ठता न ठेवता त्यांनी शिवसेनेतनं राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते आता घड्याळाच्या चिन्हावरती लढत आहेत. काय सांगाल त्यावर? मला काहीच सांगायचं नाही आहे. त्यांची कामं तर आत्ता आपल्या शिरूर तालुक्यामध्ये काहीच नाही आहे. त्यांची फक्त आता गुंडागर्दी चालू आहे. आणि ते उदाहरण आपण परवा पाहिलेलंच आहे की राजबायांबरोबर त्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे. हे जनतेची फसवणूक करत आहेत. जनतेला आमिष दाखवत आहेत, जनतेला वैद्यनाथ ट्रिप दाखवत आहेत, बाकीच्या ट्रिप दाखवत आहेत. पण हे आमिष कुठपर्यंत चालणार आहे? तुम्ही जनतेसाठी फक्त ट्रिप नका काढू, तुम्ही जनतेसाठी काय करताय ते दाखवा. तुम्ही जनतेसाठी काय केले 5 वर्षात? तुम्ही फक्त इलेक्शन आले म्हणून काहीतरी करून दाखवताय. असं न करता तुम्ही काहीतरी काम करा. लाडकी बहीण योजनेच्या बाबत आता तुम्ही महालक्ष्मी योजना तुम्ही आता आणणार आहात, तुमचं सरकार आल्यानंतर एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे कितपत योग्य की यांनी 1,500 दिले, आम्ही 3,000 देऊ, पण 1,500 आणि 3,000 किमान घर तरी चालतं का? काय वाटतं तुम्हाला एक महिला म्हणून? नाही, घर तर चालणार नाहीच आहे. महिलांचं तुम्ही पाहताय, घर खर्च करण्यासाठी महिलांना कमीत कमी 10,000 लागतात ते, तेव्हा घर चालतंय. आता तुमचे गॅस 500वरनं 1200वरती गेलेत. म्हणजे 5 वर्षामध्ये गॅस जर तुमच्या दुपटीने वाढत असतील तर आत्ता आम्ही जी योजना काढली ती पण दुपटीने दिलीच पाहिजे महिलांना, आणि ती योग्य आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर म्हणजे जो घरचा खर्च जो आहे तो किमान 10,000 तुम्ही म्हणता तसं की लागतात. परंतु एकंदरीत पाहिलं असेल की या विविध योजना ज्या आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने तोंडावरती ते सगळं जाहीर केलं जातं. ते का असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार असलं पाहिजे. महायुतीचं सरकार जर असेल तर ही सामान्य जनता जी आहे ती होरपळली जाणार आहे. गोरगरीब जे आहेत ते गोरगरीबच राहणार आहे. त्यांना खाण्याचा सुद्धा प्रश्न पडतील. त्यासाठी ही योजना आहे ती महिलांसाठी एकदम योग्य आहे. या ठिकाणी आता योजनेसंदर्भात बोलत असताना यांनी विनंती केली की मला योजनेवरती बोलायचं आहे. काय सांगाल? 3,000 जरी पुरत नसेल पण आता हे 1,500 देऊन GST मार्फत ह्यांनी जी आता पैसे वसूल कसे की टॅक्सेस रूपाने महागाईची भरघोस वाढ केलेली आहे. पण आमचं सरकार जर आलं तर आम्ही ॲटलिस्ट 3,000 दिलं, एवढं तर शाश्वती दिलेली आहे की आम्ही जी आत्ता जी सारखी जी वाढ होती ह्याच्यामध्ये जी वाढ होती ती वाढ आम्ही स्थिर ठेवू. अशी वाढ
कंटिन्यू होणार नाही. राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहे. बदलापूरची घटना असेल, त्यानंतर विदर्भातली घटना असेल, त्याचप्रमाणे भारतात अनेक ठिकाणी महिलांच्या बाबतीत वेगवेगळ्या घटना घडत आहेत. लहान मुलींवरती अत्याचार देखील घडत आहेत. त्या सगळ्या घटनांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? महायुतीचं सरकार जेव्हापासून चालू आहे ह्या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये, तेव्हापासून आपल्या छोट्या मुलीपासून 70 वर्षाच्या आजीपर्यंत अशा घटना होत आहेत आणि ह्या घटना रोज घडतात आपल्याकडे. ह्या घटना पण कुठेतरी थांबल्या पाहिजे, महिला सुरक्षित झाल्याच पाहिजे. त्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार हे आलंच पाहिजे आणि महाविकास सरकार आल्यानंतर हे नक्कीच कमी करू असं मी सांगते. नक्कीच. या ठिकाणी आणखीन देखील काही कार्यकर्ते आहेत. यांनी हात जरी केला असेल ना, इकडं पण यांचं स्वतःचं देखील मत आहे. काय सांगाल, तुमचं मत काय आहे की जनसामान्यांमध्ये कुणाचं सरकार आलं पाहिजे, महाराष्ट्रात कुणाचं सरकार आलं पाहिजे? साहजिक आहे, आता गळ्यात पंचा घातल्या म्हणल्यावरती तुम्ही राष्ट्रवादीच्याच दिसताय. काय तुमच्या भावना आहेत? कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? प्रचार एकदम जोरदार आहे, कारण की आमच्या बापूंनी खूप कामं केलेली आहेत आणि आताचं येणारं सरकार आहे ते महाविकास आघाडीचंच आहे आणि गुलाल आमचाच आहे. मी एवढंच बोलू शकते. गुलाल आमचाच आहे असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु आपण आता पुरुष मंडळी आहे, महिलांना यांनी 1,500 दिले, पुरुषांचं काय? पुरुषांचा खिसा कापलाय. म्हणजे महिलांना पैसे द्यायचे आणि GST मार्फत किंवा महागाई मार्फत किराण्यात वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स लावून लोकांकडनं पैसे वसूल करायचे. एक शिकणी महिलांना पुढं करायचं, कुठंतरी कोणत्या तरी योजनेचा लाभ दाखवायचा आणि पुरुषांच्या खिशातून पैसा काढायचा. एवढंच या सरकारचं लुटमार चालू आहे. आणि चाललेल्या स्थितीला आज आम्ही एवढं सांगू इच्छितो की तालुक्याला बापूंची गरज आहे. का बापूंनी आता मागच्या 15 वर्षापासून आजपर्यंत एवढी प्रगतीची कामं केलेली आहे की तालुक्याला, एक शहराला वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते झाले, लाईटीची कामं झाली, कोर्टाची बिल्डिंग झाली, पोलीस स्टेशनची बिल्डिंग झाली आणि नवीन नवीन ऑफिस जे आहे आता तालुक्याचे, म्हणजे एक छताखाली घेण्याचं काम अशोक बापूंनी केले. आणि अशोक बापूंचं काम म्हणजे सांगण्यावर भरणार नाही, लोकांच्या पर्यंत पोहोचूच शकत नाही एवढी कामं आहे. का तालुक्याने ना रस्त्यांची कामांपासून तर पाण्याच्या कामापर्यंत, हॉस्पिटलच्या कामापर्यंत आणि बारबारके लोकांचे काही गोष्टी असतात की जे लोक आमदारापर्यंत जाऊ शकत नाही, पण इथली जनता ही डायरेक्ट आमदारापर्यंत जाऊ शकतात आणि आमदारांना डायरेक्ट फोन करून बोलू शकतात. आमध्ये आधी कोणताही कार्यकर्ता नसतो का ज्याचा प्रॉब्लेम आहे आणि तो आणि बापू, आणि तो बापूंपाशी गेला म्हणजे बापूंचं काम करायचं पद्धतच वेगळी आणि ते कामातून बापू दाखवून देतात. त्यामुळे विरोधकांना धास्ती काय पडली का बापूंना हरवायचं कसं, आणि ते हरू शकत नाही. त्यामुळे लाखाच्या लीडाचं धास्ती ती डबल घेतली. मग काय त्या पद्धतीने विकत घेता येते का, किंवा कोणत्या पण लालच दाखवून लोकांना पुढे आणता येते का, ही पद्धत आता विरोधकांनी चालू केलेली. त्यामुळे बापूंला हरवणं, ह्या जनतेला बापूं पाठीमागे जनता उभी आहे. त्यामुळे ह्या लोकांना, विरोधकांना खोटे आरोप करण्यामागे आता ते लोक लागलेली. आता शिरूर हा शहरी भाग आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर शहरी भागामध्ये सगळ्या गोष्टी स्वस्त मिळाल्या पाहिजे असं नागरिकांचं इच्छा असते. परंतु एकंदरीत पाहिलं तर शेतकरी मंडळी जे आहेत, शेतकऱ्यांचा जे शहरी भागाचं थोडंसं संपर्क हा कमी प्रमाणात असतो. तर शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही आहे. त्यात शहरी भागात हे शेतमाल असेल तो थोडा महाग मिळतो आहे. काय तफावत वाटते यात? ते जे महाग झाले शेतकऱ्यांसाठी, जे पिकांना लागणारे जे सामग्री, ते महायुतीच्या सरकारने केलेले. जे टॅक्सेस लावले, शेतकऱ्यांच्यावर टॅक्स लावले. शेतकऱ्यांवर कुठं टॅक्स लावा काय? जो पिकवणार आहे, लोकांना पोट भरण्यासाठी पाठवणार आहे, त्याच्यावर तुम्ही टॅक्स लावताय. म्हणजे आमच्यासारख्यांचं तर, व्यापाऱ्यांचं तर परत पिढापाड केलं टाकलं यांनी. त्यामुळं सरकारने जे आता महाविकास आघाडी सरकार जे आणि पवार साहेबांचं सरकार आहे, ते शेतकऱ्यांसाठी आणि शहरी भागातल्या लोकांसाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळं आमचं मत आहे अशोक बापूंना लोकांनी भरभरून मतं द्यावी आणि जे मागची लीड होतं त्यापेक्षा आज लाखांनी पुढं बापू येतील हे आम्हाला विश्वास आहे. आणि जनतेच्या उत्साहातून कळत आहे तर बापू येताना लाल दिव्यातच येतील तालुक्यात, ही आमची इच्छा आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं असेल की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत अशोक पवार, हे गेल्या 2019ला 40,000 मतांनी निवडून आले होते आणि याच्यापेक्षा दुप्पट मतांनी निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर परत पुन्हा मतदारसंघामध्ये लाल दिव्यामध्ये येतील अशी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे. त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द बातमी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.